अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो ही महाराजांचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही आपण 21 दिवसाची 11 दिवसाची 7 दिवसाची सेवा केली होती त्याची सांगता कशी करावी किंवा उद्यापन कसं करावं याबद्दलची माहिती बघणार आहोत। बघा म्हणजे बरेच स्वामी भक्तांनी गुरुपौर्णिमेनिमित्त 11 दिवस 21 दिवस 7 दिवसाची सेवा केली होती। कोणी गुरुचरित्र पारायण केलेलं आहे, कोणी स्वामीचरित्र सारामृताची 21 दिवसाची सेवा केलेली आहे, कोणी तारक मंत्राचं अनुष्ठान केलेलं होतं, कोणी नामस्मरण अखंड नामस्मरणाचं म्हणजे अनुष्ठान केलं होतं। तर बऱ्याच जणांनी ज्याला जमेल तसे सेवा केली होती। पण त्याच सेवेचं गुरुपौर्णिमेच्या दिवशी सांगता कशी करावी किंवा उद्यापन कसं करावं। बघा उद्यापन म्हणजे जास्त काही मोठं करायचं किंवा खूप आरास करायची तर असं अजिबात नाही। अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला सांगता करायची आहे, उद्यापन करायचं आहे। बघा आता कसं करायचं किंवा काय करायचं तर अर्थात गुरुपौर्णिमा आहे, सकाळी लवकर उठायचं, आपण म्हणजे स्नान वगैरे करायचं, घरातील स्वच्छता करायची, घरात पॉझिटिव्ह वातावरण तयार करायचं। तुम्ही घरामध्ये टीव्हीवरती मोबाईलवरती तारक मंत्र महाराजांची गाणी लावू शकता। त्याचबरोबर अशा प्रकारे छान वातावरण तयार केल्यानंतर सेवा करायला सुद्धा आपल्याला आनंद वाटतो। तर अर्थात नेहमीची देवपूजा वगैरे करायची आहे। देवपूजा करून झाल्यानंतर महाराजांची पूजा करायची आहे। आता गुरुपौर्णिमेच्या दिवशी महाराजांची सेवा कशी करायची, पूजा कशी करायची, अभिषेक वगैरे सगळी माहिती दिलेली म्हणजे या सगळ्या माहितीचा डिटेल व्हिडिओ चॅनलवरती आहे, तुम्ही नक्की चेक करा। आता पण या व्हिडिओमध्ये आपण म्हणजे सेवेची 21 दिवसाच्या सेवेची सांगता कशी करायची याबद्दलची माहिती बघणार आहोत। तर जी काही नेहमीची देवपूजा आहे ती करून घ्यायची। अर्थात आपण महाराजांची सेवा अभिषेक वगैरे हे सगळं करून झाल्यानंतर उद्यापन किंवा सांगता कशी करायची तर बघा अर्थात पूजा वगैरे झालेली असतेच आपली। त्यानंतर तुम्हाला काय करायचं तर महाराजांच्या आवडीचा एखादा पदार्थ तुम्ही करू शकता। मग महाराजांना घेवड्याची शेंग आवडते, बेसनाचे लाडू आवडतात, पुरणपोळी आवडते, कटाची आमटी आवडते, कांदा भजी आवडतात, यापैकी कोणताही एक पदार्थ तुम्ही महाराजांसाठी करू शकता तुमच्या यथाभक्तीनुसार। काही नाही जमलं तर खडी साखरेचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता, असं काही नाही। आपले महाराज काही मागत नाहीत, महाराज आपले ब्रह्मांड नायक होते, आपण त्यांना काय ते आपल्याकडे कधीच काय मागत नाहीत, आपण त्यांच्याकडे सतत मागण्या करत असतो, पण सेवा करायला मात्र खूप कंजूसी करत असतो। पण असं अजिबात करायचं नाही। सेवासुद्धा आपण तितक्याच उत्साहाने केली पाहिजे जेवढं आपण महाराजांच्याकडे काही मागताना उत्साह दाखवतो। तर अशा प्रकारे तुम्हाला एक छान असा पदार्थ करून महाराजांना नैवेद्य दाखवायचा आहे। नैवेद्य दाखवल्यानंतर आता सांगता किंवा उद्यापन कसं करायचं बघा। म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही महाराजांच्या केंद्रात जा, मठात जा, मंदिरात जा। केंद्र मठ मंदिर नसेल तर दत्त महाराजांच्या मंदिरात जा। जाताना एक नारळ, खडीसाखर, गुलाबाचं फूल हे घेऊन जा, अगरबत्ती हे सगळं घेऊन जा, तिथे महाराजांसमोर अर्पण करा। आणि त्यानंतर महाराजांना गेल्या गेल्या नमस्कार अजिबात करायचा नाही। महाराजांना गेल्या गेल्या मुजराच करायचा। बघा आपले महाराज हे ब्रह्मांड नायक होते, नमस्कार करणं हे महाराजांना उद्धटपणाचं लक्षण मानलं जातं, म्हणून गेल्या गेल्या महाराजांना मुजरा करायचा आणि महाराजांना सांगायचं की महाराज मी गुरुपौर्णिमेनिमित्त 21 दिवसाची सेवा तुम्ही माझ्याकडून करून घेतली आणि सेवा जी आहे ती निर्विघ्नपणे पूर्ण झाली आणि या सेवेत जे काही फळ होतं ते सुद्धा मला मिळालं आणि अजून तुमची जी काही इच्छा आहे पूर्ण झाली नसेल तर महाराजांना सांगा की जी काही माझी इच्छा आहे, मागणं आहे ते लवकर पूर्ण होऊ दे आणि तुमचा कृपा आशीर्वाद माझ्या पाठीशी, माझ्या घरावरती, परिवारावरती अखंड राहू दे, मुलाबाळांवरती तुमचा आशीर्वाद अखंड राहू दे अशी महाराजांना मनोमन प्रार्थना करायची आहे। महाराजांना सांगायचं की भले मी भरपूर कष्ट करायला तयार आहे, पण मी केलेल्या कष्टाची चीज होऊ दे, घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहू दे, अशा जे काही तुमच्या मनात आहे ना ते तुम्ही सगळं महाराजांना सांगायचं आहे। महाराजांना सांगायचं की तुमच्या सेवेमध्ये मला अखंड राहायचं आहे, तुमची थोडी तरी सेवा माझ्या हातून रोज तरी घडावी एवढीच माझी इच्छा आहे अशी महाराजांना ही इच्छा तुम्ही बोलून दाखवा। नक्कीच तुमची बाकीच्या इच्छा महाराज नक्कीच पूर्ण करतील। तर हे सगळं महाराजांना केंद्रात जाऊन बोलायचं, तिथे जाऊन तुम्ही थोडंसं नामस्मरण करा, तिथे एखादी सेवा करा। तर सेवा लगेच गेले, नमस्कार केला आहे, नारळ खडीसाखर ठेवले, घरी आलं आहे असं अजिबात करायचं नाही। केंद्रात मठात मंदिरात जाऊन थोडा वेळ बसायचं, नामस्मरण करायचं, एखादी सेवा करायची, महाराजांना मुजरा करायचा आणि मग घरी यायचं। त्यानंतर गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही तुमच्या यथाभक्तीनुसार तुम्ही आता वाटतंय ना की बाबा मी 21 दिवसाची सेवा केलेली आहे तर काहीतरी मी छोटंसं किंवा सांगता म्हणून किंवा उद्यापन म्हणून मी करणार आहे, तर तुम्ही गरिबांना दान देऊ शकता। म्हणजे एखाद्या गरजूला तुम्ही दान देऊ शकता। एखाद्या गरजूला आता शाळा चालू झालेल्या आहेत तर
एखाद्या होतकरू ज्याला खूप शिकायची इच्छा आहे त्याला वह्या पुस्तकं तुम्ही देऊ शकता. बघा, महाराजांना अशा प्रकारे केलेलं दान खूप प्रिय आहे. जो गरिबांची मदत करतो, जो अडलेल्या नडलेल्यांची मदत करतो, त्याच्या पाठीशी महाराज नक्की उभे असतात. म्हणून ज्याला खरंच खूप गरज आहे ना, त्याला तुम्ही एखादी वही दान करा, जेणेकरून त्याची शिकण्याची जी आहे ती उमेद आहे ती वाढेल, त्याला प्रोत्साहन दिल्यागत होईल आणि तुम्हालासुद्धा त्याचं पुण्य मिळेल. तर तुम्ही एखाद्या गरीबाला, एखाद्याला अन्नदान करू शकता. ज्याला खूप, बघा, ज्याला गरज आहे तिथेच दान करायचं. ज्याला गरज नाही अशा ठिकाणी तुम्ही दान केलं तर त्याची काही किंमत राहत नाही. म्हणून एखाद्याला गरज आहे तर तिथे तुम्ही दान केलं, त्याला काहीतरी दिलं तर नक्कीच त्याचा आत्मा तुम्हाला दुआ देईल आणि त्याचं पुण्यसुद्धा तुम्हाला मिळेल आणि याबरोबरच महाराजांचा आशीर्वादसुद्धा तुमच्या पाठीशी राहील. तर अशा प्रकारे सुद्धा तुम्ही उद्यापन करू शकता. त्यानंतर तुम्ही तुमच्या घरामध्ये एक मुलगा जेवू घालू शकता, 2 मुलं जेवू घालू शकता, 5 मुलं जेवू घालू शकता, 11 मुलं जेवू घालू शकता. तुमच्या यथाभक्तीनुसार तुम्ही मुलं वाढू शकता, मुलीसुद्धा वाढू शकता, असं काही नाही. पण तुमच्या यथाभक्तीनुसार तुम्ही असं अन्नदान करू शकता, होतकरू विद्यार्थ्यांना, गरिबांना दान करू शकता. त्याचबरोबर केंद्रात, मठात, मंदिरात जाऊन तुम्ही अन्नदान पेटीमध्ये काही तुमच्या यथाभक्तीनुसार रक्कम दान करू शकता. आणि अशा पद्धतीने, अगदी छोट्या साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला हे उद्यापन किंवा ही सांगता करायची आहे. तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला हे उद्यापन करायचं आहे. उद्यापन किंवा सांगता म्हणजे असं काही मोठं करावं लागतं किंवा भली मोठी आरास करावी लागते असं काही नाही. महाराज आपले काहीही मागत नाहीत. आपले महाराजांची अख्ख्या ब्रह्मांडाची किंमत महाराजांच्या लंगोटी एवढी पण नाही आणि आपण महाराजांना काय देणार आहोत? आपल्यालाच महाराजांनी खूप भरभरून दिलेलं आहे. पण आपलीसुद्धा एक काहीतरी हौस असते की नाही, महाराजांसाठी मी काहीतरी करणार आहे, या व्यक्तीसाठी मला काहीतरी करायचं आहे. बघा, तुम्ही एखादी सेवा केलेली आहे आणि त्या सेवेचा लाभ तुम्हाला मिळालेला आहे किंवा तेव्हा त्या सेवेचा अनुभव तुम्हाला आलेला आहे, तर ती सेवा तुम्ही एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला सांगू शकता की ज्या व्यक्तीला त्या सेवेची गरज आहे, तो व्यक्ती खूप अडचणीत आहे, संकटात आहे. ती सेवा एखाद्या व्यक्तीला तुम्ही सांगा. तो व्यक्ती जर ती सेवा केला आणि त्या संकटातून तो मुक्त झाला तर नक्कीच त्याचं निम्म पुण्य, निम्म फळ तुम्हाला मिळतं. हे तितकंच शाश्वत सत्य आहे. नाहीतर मी ही सेवा केलेली आहे, मी आता कुणाला सांगणार नाही, तर असं अजिबात करायचं नाही. आपण केलेली सेवा जगभर बोलून दाखवायची नसते, त्याचा म्हणजे ढिंडोरा पिटवायचा नसतो. पण एखाद्या गरजूला सेवा सांगणं वेगळं आणि मोठेपणा सेवेचा करणं हे वेगळं. तर केलेली सेवा तुमच्यापाशीच ठेवा. म्हणजे ढिंडोरा पिटू नका, मी केली असं अजिबात करू नका. पण एखाद्या गरजूला सेवा तुम्ही सांगू शकता, जेणेकरून नवीन सेवेकरी घडेल तुमच्या हातून. तर हे खूप मोठं पुण्य आहे. खरं सांगते, परमपूज्य गुरुमाऊली आपले सांगतात की आपल्या हातून जर एखादा नवीन सेवेकरी घडला तर त्याच्यापेक्षा मोठी सेवा नाही. आणि या दिवशी तुम्ही ही सेवा करू शकता. एखाद्या खरंच गरजूला एखादी गरज आहे, तो खूप मोठ्या संकटात आहे की त्याला त्यातून मार्गच मिळत नाही, तर तुम्ही सांगू शकता की बाबा ही सेवा कर, तू केंद्रात जा, मठात जा आणि ही सेवा करायला उद्यापासून चालू कर. आणि त्याने खरंच जर ती सेवा चालू केली आणि त्या संकटातून तो मुक्त झाला तर नक्कीच तुमच्या हातून एक खूप मोठं पुण्याचं काम घडलेलं आहे. आणि तुम्ही जी काही दिवसभरामध्ये सेवा केली आहे, गुरुपद महाराजांनी दिलेलं आहे, नक्कीच ते सार्थ ठरणार, यात काही शंका नाही. तर अशा प्रकारे साध्या सोप्या पद्धतीने आणि अशा विविध रूपाने आपल्याला गुरुपौर्णिमा साजरी करायची आहे. आणि अशा पद्धतीने आपण गुरुपौर्णिमा साजरी केली तर नक्कीच महाराजांच्यापर्यंत ती पोचणार. तर अगदी छोटीशी माहिती होती, मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं, स्वामींची सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.